रायगड जिल्हा परिषदेवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महायुतीची 3 पक्षातील सत्ता असली तरी सत्तेचा गाडा सुरळीत सुरू आहे का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय। विकास कामांपासून निधीच्या मागणीपर्यंत तीनही पक्षांमध्ये श्रेयाची चढाओढ जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्यातील समन्वयाचा अभाव उघड झाल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलंय। रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीसाठी सुमारे 305 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याचं उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी सभेत स्पष्ट केलं। मात्र या निधी मागणीची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनाही नसल्याचा मुद्दा सर्वसाधारण सभेत उपस्थित झाला। त्यामुळे सत्ताधारी गटातील अंतर्गत समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। विशेष म्हणजे पनवेल येथील भाजप सदस्यांनीच या निधी मागणीबाबत प्रश्न उपस्थित केला। सुरुवातीला या विषयाबाबत कुणालाच काही माहित नसल्याचा आभास निर्माण झाला। मात्र शिवसेनेचे सदस्य दिलीप भोईर यांनीही आवाज उठवल्यानंतर निधीची मागणी करण्यात आल्याचं स्पष्ट झालं। उपाध्यक्ष पाटील यांनी रस्त्यांसाठी निधीची मागणी केल्याचं मान्य केलं। मात्र कुणीही गैरसमज करून घेऊ नये। निधी उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील सर्व नादुरुस्त रस्त्यांसाठी त्याचा वापर केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। निधी मंजूर झाल्यास तो जिल्ह्यालाच मिळणार हे जरी खरं असलं तरी सर्वसाधारण सभेतील या प्रकारामुळे सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या निधीची मागणी करताना जिल्हा परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय असणं अपेक्षित असतो। अशा परिस्थितीत अध्यक्षांनाच निधी मागणीची माहिती नसेल तर निर्णय प्रक्रिया नेमकी कोणत्या पातळीवर सुरू आहे असा सवाल उपस्थित होतोय। अध्यक्षांची भूमिका का महत्वाची? जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे जिल्हा परिषदेच्या आर्थिक आणि कार्यकारी प्रशासनावर देखरेख ठेवण्याची महत्वाची जबाबदारी असते। प्रत्येक परिस्थितीत अध्यक्षांची स्वतंत्र परवानगी कायद्यानंच अनिवार्य आहे असं नाही। मात्र एखाद्या मोठ्या निधीच्या मागणीबाबत अध्यक्ष आणि संबंधित पदाधिकाऱ्यांमध्ये संस्थात्मक समन्वय असणं प्रशासनाच्या दृष्टीनं महत्वाचं ठरतं। तसं न झाल्यानं सत्ताधारी गटातील निर्णय प्रक्रियेबाबत प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे। याआधी शिवसेनेच्या सभापती रसिका केणी यांनी जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आवाज उठवला होता। आता 305 कोटींच्या निधी मागणीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीकडून भाजपला डिवचण्यात आल्यानं सत्ताधारी गटातील अंतर्गत विसंवाद समोर आल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू झाली आहे। सत्तेत तिघं मात्र निर्णयात समन्वयाचा अभाव या प्रश्नामुळे रायगड जिल्हा परिषदेतील महायुतीतील सत्तेतील अंतर्गत राजकारण चर्चेचा विषय ठरत आहे। दरम्यान उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती मधुकर पाटील यांनी आपल्या अधिकारात जिल्ह्यातील रस्त्यांसाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून निधी मिळावा यासाठी शासनाकडे मागणी केली आहे। निधी मिळाला तर तो सर्वांना विश्वासात घेऊन वितरित होईल असं म्हटलंय। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।